मी गिरीधर पांडे, फ्रीलान्स रायटर. बेसिकली ऑटोबायोग्राफी लिहून देणे ही माझी आवड आहे. आतापर्यंत 4 जणांना मी ऑटोबायोग्राफीज लिहून दिलेल्या आहेत. आता प्रश्न तुम्हाला हा पडला असेल की स्वतःचं आत्मचरित्र का लिहावं, आम्ही असं काय मोठं काम केलंय की आत्मचरित्र लिहावं. पण तो तसा विषय नाही आहे. मुळात एखादी व्यक्ती 30, 40, 50 वर्ष एखाद्या क्षेत्रामध्ये मोठं काम करते तेव्हा तिच्याकडे फार मोठा त्या संदर्भातला डाटा असतो, त्या संदर्भातली माहिती असते, बारकावे असतात, त्यांचे अनुभव असतात. जे अनुभव पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी असतात ते मग आपण आपल्या पुढच्या पिढीकडे द्यायला नकोत का? तर द्यायला हवंच. आणि आणखी एक महत्त्वाची बाब, तुम्ही जिथे कुठे ज्या गावात, ज्या शहरात, ज्या गल्लीत, ज्या परिसरात राहत आहात, ज्या देशात राहत आहात, तुमचे राहण्याचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणाभोवतीचा सगळा परिसर तुम्ही आत्मसात केलेला असतो, तुम्हाला माहिती असतो. तिथले संदर्भ त्यावेळी तुम्ही देत असता आणि ते संदर्भ जेव्हा तुमच्या आत्मचरित्रामध्ये येतात, पुस्तकामध्ये येतात, शब्दबद्ध होतात, तेव्हा तो इतिहास होतो. आणि हा असा इतिहास पुढे 100, 200, 500, 1000 वर्षानंतर जेव्हा कुठल्या बाबीचं उत्खनन होतं त्यावेळेला या इतिहासाची नोंद घेतली जाते. त्यामुळे प्रत्येक 60 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीने स्वतःचं किमान 50 ते 100 पानांचं आत्मचरित्र हे जरूर लिहावंच. आणि तुम्ही लिहाच यासाठी मी तुम्हाला आग्रह करेन. तुम्हाला जी कुठली मदत लागेल त्यासाठी मी इथे हजर आहेच. गिरीधर पांडे माझं नाव, माझा नंबर 7875551972. नमस्कार.